श्री स्वामी समर्थ। या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थ्यांना अभ्यास करताना अनेक अडचणींना सामना करावा लागतो। किती अभ्यास केला तरी परीक्षा जवळ आली की भीती वाटते, मन एकाग्र होत नाही आणि अभ्यासात लक्ष लागत नाही। अनेक वेळा अभ्यास केला तरी परीक्षेत प्रश्न आठवत नाही किंवा चुकीचे उत्तर लिहिल्याची चिंता सतावत राहते। काही वेळा आत्मविश्वास कमी होतो आणि स्वतःवरचा विश्वास उडून जातो। अशा विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या बुद्धीचा विकास, स्मरणशक्ती वाढ, आत्मविश्वास वाढवण्यासाठी श्री स्वामी समर्थ गुरु माऊलींनी आपल्याला श्री विद्या सरस्वती पूजन संच उपलब्ध करून दिला आहे। यात आपल्याला कोणकोणत्या वस्तू दिल्या आहेत ते मी तुम्हाला दाखवते आणि त्यांचे पूजन आपण कधी करावे आणि ते सिद्ध केल्यानंतर आपण त्याचा वापर कसा करावा त्याविषयी माहिती पाहूया। तर हे त्या नवरात्रीमध्ये 26 सप्टेंबर या दिवशी ललिता पंचमी आहे। तर या दिवशी हा संच आणून म्हणजे आधी आपण आणू शकतो आणि या संचाची पूजा आपल्याला ललिता पंचमी या दिवशी करायची आहे। हे संच सिद्ध केल्यानंतर आपण याचा वापर कसा करायचा आपल्या मुलांना अभ्यासात प्रगती होण्यासाठी तर आपण ते बघूया। या संचात आपल्याला देण्यात आलेल्या सगळ्या वस्तू मी तुम्हाला दाखवते। या संचात श्री विद्या सरस्वती पुस्तिका देण्यात आली आहे। त्यात बुद्धिवर्धक मंत्र, बुद्धीचा विकास, देवतांचा मंत्र आणि दिनचर्या कशी असावी विद्यार्थ्यांची त्याविषयी माहिती दिली आहे। त्यानंतर आपल्याला हा एक फोटो दिला आहे। त्यात श्री गणपतींचा फोटो, श्री गणेश फोटो, श्री मारुती फोटो, माता सरस्वती फोटो, स्वामी विवेकानंद यांचा फोटो आणि मध्यभागी सरस्वती यंत्र दिले आहे। माता सरस्वती ज्या आसनावर विराजमान आहेत त्या यंत्रस्वरूपी आसनांच्या श्रद्धेपूजनातून मनात सकारात्मक भाव निर्माण होतो। त्यानंतर याच्यात रुद्राक्ष दिला आहे। मनातील भय, आरोग्य यांच्या समस्या दूर करून ज्ञान साधनेत सदैव तत्पर निर्माण करण्यासाठी भगवान शिवांना अतिशय प्रिय असणारा रुद्राक्ष आहे। त्याच्यानंतर दुर्वा, श्री गणेश प्रिय असणारी दुर्वा ही वनस्पती उत्तम आरोग्यदायी, मनाला शीतलता व शांतता प्रदान करणारी आहे। त्यानंतर सफेद रुई दिली आहे। सफेद रुईची फुलं दिली आहेत। तर हे फुलं विद्या प्राप्तीसाठी सकारात्मक भाव निर्माण करणारी ही फुले आहेत। त्यानंतर आपल्याला शमीची पानं देखील याच्यात देण्यात आलेली आहेत। शमीची वृक्षाभोवती गोलाकार फिरणाऱ्या सकारात्मक लहरी विद्यार्थ्यांना कठीण विषयात ज्ञान सहज प्राप्त करून देतात। आणि सफेद गुंजा देखील आहेत। तर या अखंड ऊर्जेचा स्रोत असणारी, मनात सकारात्मक विचार निर्माण करणारी सफेद गुंजा भय दूर करणारी आहेत। तसेच आपल्याला दसऱ्याला सोनं रूपात जी पूजन केले जाणारे आपट्याची पानं देण्यात आली आहेत कार्यक्षमता वाढवण्यासाठी। आणि त्यानंतर आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असलेला पेन देण्यात आला आहे। ॲक्युप्रेशर पॉईंट दाबले जाऊन मेंदूचा सकारात्मक ऊर्जेचा पुरवठा होऊन स्मरणशक्ती वाढवणारे हा पेन आहे। त्यानंतर आपल्याला एक दर्भाची काडी आणि मध देण्यात आले आहे। दर्भाच्या काडीने विशिष्ट दिवशी म्हणजे महिन्यातून येणाऱ्या पंचमीला आपण ह्या मधाला आणि दर्भाच्या काडीने आपण आपल्या मुलांच्या जिभेवर एम हा बीज मंत्र लिहायचा। त्यानंतर आपल्याकडे ललिता पंचमीला ह्या सगळ्या यंत्रांची पूजा झाल्यानंतर आपल्या मुलांच्या रूममध्येच ठेवायचे। त्याच्यानंतर यात दिलेले नवग्रह शांतिकारक यंत्र, त्याच्यात मध्यभागी जी डॉट डॉट दिले ते आपल्या मुलाचं नाव टाकायचं आणि एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांची करून हे यंत्र देखील त्या यंत्रांमध्येच ठेवायचं। जो काही फोटो दिला आहे आपल्याला ते फोटो देखील मुलांच्या अभ्यास खोलीत चिपकून द्यायचा। त्याच्यानंतर आपल्याला या जी पोटली तयार करायची त्या पोटलीमध्ये रुद्राक्ष, दुर्वा, सफेद रुईची फुले, त्याच्यानंतर शमीची पाने, सफेद गुंज आणि आपट्याची पानं त्या लाल पोटली दिली आपल्याला, त्या लाल पोटलीमध्ये टाकायचं आहे आणि ही पोटली आपल्या मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत टांगायची। टांगून दिली म्हणजे काही बघायचीच नाही असं नाही, तर तिला आपण रोज पूजा करायची आणि मुलांना पूजा करून जशीच्या तशी ठेवायला सांगायची, नमस्कार करायचा। अशा पद्धतीने आपण ती पोटली देखील टांगायची। त्यानंतर पेनचा वापर करायचा। जर आपल्याला महत्त्वाचं काम असेल त्यावेळेस त्या पेनाचा वापर करायचा आणि दर्भाची काडी, ही काडी आणि मध
आपण ललिता पंचमीच्या दिवशी सरस्वती पूजन करणार आहे, त्यावेळेस आपण सगळं मंत्र, गणपती अथर्वशीर्ष सर्व जेवढे मंत्र आहेत तेवढे बोलायचे. आणि जो आपल्याला ही पुस्तिका दिली, या पुस्तिकेमध्ये सरस्वती माताचं यंत्र दिलं आहे, त्यानंतर 1 ते 9 पर्यंत अंक दिले आहेत, याच्यावर ते गिरवायचे आणि गणपती अथर्वशीर्ष हे चालू ठेवत हे पुस्तकावर गिरवत राहायचं. मुलांकडनं गिरवून घ्यायचं, ज्या मुलांसाठी आपण करतो त्या मुलांना सांगून हे गिरवून घ्यायचं आणि हे पुस्तक देखील आपल्याजवळ ठेवायचं. या पुस्तकात सगळे मंत्र दिले आहेत, ते मंत्रांचं पठण करायचं. रोज पठण केल्याने हे मंत्र देखील आपले पोरांचे पाठ होतील. संपूर्ण पुस्तकात 12 खडी, ABCD हे आपण गणपती अथर्वशीर्ष मुलांना तिथे या पुस्तकात आपल्याला यंत्र किंवा मंत्र दिलेले आहेत, ते आपण बोलत जायचे आणि मुलांकडनं एवढं सगळं करून घ्यायचं. नवग्रह स्तोत्र जे यंत्र दिलं आहे त्याच्यावर मुलाचं नाव टाकून घ्यायचं आणि यांची पूजा झाली की आपण हे यंत्र ते मी ज्याप्रमाणे सांगितले त्या जागच्या जागी ठेवायचे. आणि पूजा झाली का त्याच्यानंतर आपल्याला ते मध दिलं आहे, ते मध आपण एक पाण्याने चौकोन करायचा भरीव आणि त्याच्यावर मध ठेवायचं. त्या मधाच्या मध्ये एक तुळशीचं पान ठेवायचं आणि एक तुळशीचं पान हातात घेऊन गोल नैवेद्य द्यायचा, म्हणजे गोल फिरून ओम भूर्भुवस्सुः तस्य विदुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदनाय स्वाहा, ब्राह्मणाय अमृताय स्वाहा असं म्हणून नैवेद्य द्यायचा सरस्वती माताला. आणि त्याच्यानंतर ही दर्भाची काडी आणि मध याच्याने येणाऱ्या प्रत्येक महिन्याच्या पंचमीला मुलांच्या जिभेवर एम हा बीज मंत्र लिहायचा. अशा पद्धतीने हे यंत्राचे संचाचे सगळे यंत्र व मंत्र आपण अशा पद्धतीने सिद्ध करायचे. त्यानंतर त्यात आपल्याला रुद्राक्ष दिला आहे, तो रुद्राक्ष आपण लाल दोरा घ्यायचा आणि तो आपल्या मुलांच्या गळ्यात घालायचा. अशा पद्धतीने पूजा करायची ललिता पंचमीच्या दिवशी. आणि ही पोटली तयार केलेली आपण आपले मुलं अभ्यास करत असतील त्या खोलीत लावून द्यायची आहे. अशा पद्धतीने आपण ललिता पंचमीला ह्या संचाची पूजा करून सिद्ध करून आपण आपल्या मुलांच्या अभ्यासात प्रगतीसाठी हा सोपा आणि एक उपाय करू शकतो. तर एवढं सांगून मी हा व्हिडिओ इथेच संपवते. श्री स्वामी समर्थ गुरु माऊलींच्या चरणी आजची सेवा रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ.